मी खोटं बोलतच नाही. देवशपथ मी खोटं नाही बोलत. मी नव्हतो पळून गेलो. मी पळून नव्हतोच गेलो. अहो, जामकर साहेबांसारखा एवढा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आमच्या गावात आहे. त्यांच्या नाकाखालनं कुठलाच गुन्हेगार सुटणं अवघड आहे. मी काय पळून नव्हतोच गेलो मी. वकील साहेब, तुम्हाला कोणीतरी खोटी माहिती दिलेली आहे. मिलॉर्ड, या केसचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर इन्स्पेक्टर जामकर यांना मी विटनेस बॉक्समध्ये बोलू इच्छितो. प्लीज मला परवानगी द्या. परवानगी आहे. थँक्यू मिलॉर्ड. इन्स्पेक्टर साहेब, आरोपी गोपाळचं असं म्हणणं आहे की मी पोलीस स्टेशनमधून पळून गेलोच नव्हतो. यावर तुमचं काय मत आहे? मी जेव्हा पोलीस चौकी सोडून गेलो तेव्हा हा चौकीमध्येच होता, आणि मी जेव्हा पुन्हा पोलीस चौकीत आलो तेव्हा हा पोलीस चौकीमध्येच होता. असं कसं होऊ शकतं? जामकर साहेब सुद्धा यांची बाजू का घेत आहेत? स्वतःचं अपयश लपवण्यासाठी खोटं बोलताय इन्स्पेक्टर साहेब तुम्ही. ॲडव्होकेट प्रताप, साक्षीदारावर तुम्ही असे आरोप करू शकत नाही. आय एम सॉरी मिलॉर्ड. तुम्ही येऊ शकता. ॲडव्होकेट प्रताप, तुमच्याकडे दुसरा काही पुरावा असेल तर तुम्ही सादर करा. येस मिलॉर्ड, माझ्याकडे एक पुरावा आहे. सर नाहीये. आय एम सॉरी मिलॉर्ड. ऍक्च्युली माझ्याकडे पुरावा होता पण तो समहाव मी विसरलो आणायचा. आय एम सॉरी. माझ्यामुळे कोर्टाचा वेळ वाया गेला, त्याबद्दल मी माफी मागतो. पण सर माझ्याकडे पुरावा आहे आणि योग्य वेळी मी तो सादर करेन. ॲडव्होकेट प्रताप, तुमच्यासारख्या वकिलाने पुराव्याशिवाय कोर्टात काहीही बोलू नये. तुम्हाला हे शोभत नाही आणि तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आय एम सॉरी. कोर्टाची वेळ संपत आल्यामुळं ही सुनावणी पुढे ढकलण्यात येत आहे. जज साहेब, माफ करा. मी असं मध्येच बोलतोय. मला ही प्रोसिजर माहिती नाही म्हणून माफ करा. आता काय, मी माझी केस स्वतः लढतोय ना, तर कायदेविषयक अभ्यास करण्यासाठी जर का मला काही पुस्तकं मिळाली तर बरं होईल. अजून काय? नाही, काय नाही, पुस्तकच. तुम्हाला पुस्तकं दिली जातील. तो कोर्टात ज्या प्रकारे बोलत होता, ज्या प्रकारे मुद्दे मांडत होता, ज्या प्रकारे त्याची वर्तणूक होती, डेकोर होता, त्यावरून असं वाटतं की याला गोष्टींची माहिती आहे. साहेब, मला पण आश्चर्य वाटलं त्याचं बोलणं ऐकून. असं वाटलं की त्यांनी अशी केस आधी लढली आहे. त्याचा वावर बघता असं वाटलं त्याला सवय आहे कोर्टाची. साहेब, एवढा मोठा वकील त्याच्या समोर होता तरी पण तो घाबरला नाही, डगमगला नाही. मला आठवतंय, हा 2 वर्षापूर्वी कोल्हापूरला जज होता. काय? गंमत केली मी, अशी गंमत करत असतो मी अधून मधून. एकतर हा अतिशय प्रामाणिक असला पाहिजे व्यक्ती म्हणून, किंवा सराईत गुन्हेगार. साहेब, तो प्रामाणिक तर अजिबात नाहीये. अहो, त्यांनी लालीच्या वकिलाला चॅलेंज दिलं. तेच तो वकील साधा सुद्धा नाही आहे, तो निष्णात वकील आहे. मोठा विधिज्ञ आणि सल्लागार. काहीतरी हिस्ट्री आहे याची, ती शोधावी लागणार. साहेब, पण गेली 20 वर्ष तो कुठे होता, त्यांनी काय काय केलं हे कसं कळणार आपल्याला? कुणाला कळणार मग? कुणाला कळणार? कुणाला मग? पोलीस कोण आहे? आज काही मागायला नाही आलीये. तुम्ही दमला असाल ना म्हणून पाय दाबायला आलीये. आणि कोर्टात काय कमी बुसकट पडला असेल? होय होय हो. म्हणजे ते गोपाळनं कोर्टामध्ये सगळ्यांसमोर सांगितलं का लालीला 5 लाख दिल्याचं. ये तो विषय पण काढू नको. तो विषय निघाला ना, माझ्या तळपायची आग मस्तकाला जाते मग. हा, बराबरच आहे तुमचं. चुकीचंच आहे त्याचं. त्याला अद्दल घडलीच पाहिजे. मी तर म्हणते ना, त्याकडे चांगले बक्कळ पैसे असणार आहे अजून. हा, कशावर? घ्या. हाय का? आता मला एक सांगा बरं,
कुणी का माणूस असे ना त्याच्याकडे कुणी मदत मागायला आल्यानंतर स्वतःचा खिसा रिकामा होईल एवढी मदत करल का? आता गोपाळनं लालीला दिलेत 5 लाख, म्हणजे त्याच्याकडे आणखीन पैसे असतीलच की. हा, चांगले बक्कळ असणारे. मी तर म्हणते आणखीन 10-15 लाख रुपये तरी असतील त्याच्याकडं. 51,000 आहे, देऊन टाक. एवढेच आहेत आता माझ्याकडे. 2 लाख मोजून घे. नक्कीच त्याकडे बक्कळ पैसा असणार. नक्की हो पैसा आपण शोधायला हवा. तुझं म्हणणं पटतंय मला. मी काय म्हणते, तुम्ही एकदा बोलता का गोपाळशी? त्यानं कुठेतरी पैसे लपून ठेवलेच असतील ना. बघू. लाले, मी जे भोगलंय ते मी कधीच विसरणार नाही. खूप चुकीच्या माणसाच्या नादी लागलीस तू. तुला जो त्रास झालाय असं तुला वाटतंय, तो त्रास काहीच त्रास नाहीये. कारण तो त्रास देणारा गोपाळ आहे, देवी सिंग नाही. आता बघ इथून पुढे रोज तुझ्या चारित्र्यावर शंका घेतली जाणार, तुझ्या आबरूचे धेंडवडे निघणार, जे ऐकून तुला स्वतःची लाज वाटेल इतकं बदनाम करतो की नाही बघ. अशी वेळ आणतो तुला नाक घासत माझ्या समोर यावं लागेल. कारण तुला माझ्यातला खरा सैतान माहिती नाहीये. फक्त या केस मधून सुटू दे, मग दाखवतो तुला देवी सिंग नावाच्या विषारी नागाचा दंश.